विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की 4थी आणि 7वी स्कॉलरशिपचा आज काल अंतिम निकाल लागलेला आहे आणि अंतिम निकालानुसार आता जे जे विद्यार्थी मेरिटमध्ये आलेले आहेत, ज्या ज्या विद्यार्थ्यांची अंतिम निवड झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांची आता लिस्ट आलेली आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळण्यास सुरुवात होणार आहे. आता याच्या अगोदर मी जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही पात्र झाले आहेत. पात्र असून सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही, कारण का त्याच्यानंतर एक अंतिम मेरिट लिस्ट लागते. ही मेरिट लिस्ट जिल्ह्यानुसार लागत असते. जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार जागा विभागून दिलेल्या असतात आणि त्यानुसार 4थीचे विद्यार्थी सिलेक्ट केले जातात, 7वीचे विद्यार्थी सिलेक्ट केले जातात आणि जे जे विद्यार्थी टॉपमध्ये आहेत समजा अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते. आता तो निकाल लागलेला आहे, अंतिम मेरिट लिस्ट लागलेली आहे. आता तुम्हाला काय बघायचं, तुमचा निकाल बघायचा आहे. ठीक आहे, निकाल बघत असताना तुम्ही स्वतःचा निकाल तुम्ही सुद्धा बघू शकता, तुमचा निकाल शाळा सुद्धा बघू शकते. तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय, तुम्हाला प्रोसेस प्रमाणे दरवेळेस आपण जसं करतो, आपल्याला क्रोम किंवा गुगलला जायचंय. गुगलला गेल्यानंतर आपली जी वेबसाईट आहे, आपली काय MSCE पुणे, ठीक आहे, ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे, जिथं आपण आपल्या सगळ्या गोष्टी, स्कॉलरशिपचा फॉर्म भरणे, अशा गोष्टी सगळ्या गोष्टी करत असतो. तर त्याच्यामध्ये ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज या ठिकाणी ओपन होईल. बघा, या ठिकाणी तुम्हाला आपण सध्या 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती संदर्भात बोलतोय. मग 4थी आणि 7वीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला याच्यावर क्लिक करायचंय. याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा, इकडे शाळांसाठी माहिती आहे. ठीक आहे, तुम्ही मोबाईलवर बघत असाल तर आधी शाळांसाठी येईल, त्याच्या खालोखाल विद्यार्थ्यांसाठी येईल. तुमच्याकडे कॉम्प्युटर, लॅपटॉप वगैरे काय असेल तर या ठिकाणी या बाजूला तुम्हाला शाळांसाठी, या बाजूला विद्यार्थ्यांसाठी. मग विद्यार्थ्याचा निकाल बघण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्याच्या निकालावर क्लिक करायचं. ठीक आहे, आता सर काही विद्यार्थी म्हणतील आम्ही हा सर प्रयत्न केला परंतु आम्हाला आमचं निकालामध्ये काहीच दिसत नाही, याचा अर्थ त्या ठिकाणी तुम्ही अंतिम मेरिट लिस्टमध्ये आलेले नाही. ठीक आहे, मग तुम्हाला काय करायचं, समजा पहिल्यांदा तुम्हाला जिल्ह्यानिहाय कट ऑफ बघायचा असेल, म्हणजे तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे असाल, जालना जिल्ह्याचे असाल, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, कुठल्याही जिल्ह्याचे तुम्ही असू द्या, जिल्ह्यानिहाय कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्याला आपण 4थीचं बघू पहिल्यांदा. बघा, अशा पद्धतीचं तुम्हाला जिल्ह्यानुसार कट ऑफ येईल. मग या ठिकाणी हे तर जो तुम्हाला डॅश दिसतो ना, डॅश, याचा अर्थ त्या जिल्ह्यांना संच मान्यता नाही. मग बघा, आपण समजा एक डेमो बघू, छत्रपती संभाजीनगर जिल्हा बघू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बघा, राष्ट्रीय ग्रामीण मध्ये कमाल, किमान गुणांची टक्केवारी, ग्रामीण सर्वसाधारण अशा पद्धतीचं आहे आणि शहरी सर्वसाधारण. याच्यामध्ये तुम्ही जर ग्रामीण भागातला असाल आणि तुम्ही जर ग्रामीण भागातनं भरलेला असेल फॉर्म, तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा ग्रामीणचा सर्वसाधारणचा निकाल आहे 90 आणि ग्रामीणचा किमान 81.33%. ठीक आहे, शहरीचा बघायला गेलं तर शहरीचा 82% आहे, कमाल आणि किमान 64. शहरीचा कमी आहे कारण तुलनेने शहरामधल्या बऱ्याच शाळांना स्कॉलरशिप परीक्षा देता येत नाही, त्यामुळे कमी विद्यार्थी असतात. ठीक आहे, याच्यामुळे तुम्ही ग्रामीण भागातले असाल, तुमचा या ठिकाणी कट ऑफ दिसेल. आणि याच्या अगोदर तुमचा पात्रतेनुसार निकाल लागला होता आणि या पात्रतेनुसार जो काही निकाल तुमचा लागला होता त्या ठिकाणी तुमचा दोन्ही पेपरची एकत्रित टक्केवारी दिली होती. ठीक आहे, टक्केवारीमध्ये आपली टक्केवारी जर याच्यापेक्षा कमी असेल तर साधारणतः आपलं काही सिलेक्शन झालं नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे त्या विद्यार्थ्यांना तुम्ही तुमचा निकाल या ठिकाणी बघू शकता. बघा, निकाल बघत असताना विद्यार्थ्यांसाठी वर क्लिक करायचंय, विद्यार्थ्यांसाठी वर क्लिक करायचंय आणि त्या ठिकाणी तुमचा सीट नंबर आणि आईचं नाव टाकायचं. ठीक आहे, सीट नंबर आणि आईचं नाव. मग आपण या ठिकाणी बघू, या ठिकाणी बघा एक निकाल बघू आपण कशा पद्धतीने तुम्ही जर पात्र झाला असेल त्या ठिकाणी तुम्हाला येईल. बघा, या ठिकाणी तुमचा जर सीट नंबर तुम्ही टाकला आणि जर तुम्ही समजा त्या ठिकाणी आईचं नाव टाकलं तर अशा पद्धतीचं शिष्यवृत्ती धारक झाल्याबाबत आपले हार्दिक अभिनंदन. आपण शिष्यवृत्ती धारक झाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यासाठी आपल्या आधार कार्डशी संलग्न बँक खात्याची व आधार कार्डची माहिती भरणे आवश्यक असल्याने आपल्या शाळेच्या लॉग इन मध्ये आधार कार्डशी संलग्न बँक खात्याची व आधार कार्डची माहिती तात्काळ भरावी. माहिती भरल्यानंतरच आपला अंतिम निकाल पाहता येईल व डाउनलोड करता येईल. थोडक्यात काय, तुमचं जर सिलेक्शन झालं असेल तर अशा पद्धतीचा अभिनंदनाचा मेसेज आणि आधार कार्डची संलग्न बँक खात्याची माहिती भरायची. मी अगोदरच व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला कागदपत्र काय काय लागणार आहे ते सांगितलं होतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला मी आवर्जून सांगितलं होतं की विद्यार्थी मित्रांनो, फक्त बँक खातं असणं गरजेचं नाही,
कारण का तुमचे पैसे डीबीटीवरनं जमा होतात, त्याच्यामुळे तुम्हाला आधार कार्डशी बँक खातं आणि त्याच्याशी आपला मोबाईल लिंक असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची कागदपत्राची पडताळणी आणि डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर कुठून करायचे? शाळेमध्ये. शाळेतली तर शिक्षक लोक तुम्हाला माहिती देतीलच, परंतु जरी दिले नाहीत, कारण बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय होतं, चौथीची शाळा वेगळी असती आणि पाचवीची शाळा वेगळी असती. त्यामुळे चौथीच्या शाळेमध्ये तुम्ही ह्या सगळ्या प्रोसेस केलेल्या असतात, त्याच्यानंतर तुम्ही पाचवीमध्ये गेलेला असता. ठीक आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण येत असते, विद्यार्थ्यांना माहिती होत नाही. त्यामुळे जबाबदारीपूर्वक आपल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळालेलं आहे, आपण केलेल्या अभ्यासाची पोचपावती आपल्याला मिळाली आहे. म्हणून आपलं सुद्धा जबाबदारीचं कायम आहे. शाळेवर अवलंबून न राहता आपण आपली जबाबदारी पार पाडून आपण आपला निकाल बघायचा आहे. आणि अशा पद्धतीचा जर मेसेज दिसला तर शाळेमध्ये संपर्क साधायचा, त्यांना व्यवस्थित तुमच्या आधार कार्डची, मोबाईल नंबरची, बँक खात्याची सर्व डिटेल द्यायची. शाळेच्या लॉग इन मध्ये जाऊन, तुम्ही तुमच्या लॉग इन मधनं ही माहिती अपलोड करू शकत नाही, शाळेच्या लॉग इन मध्ये जाऊन ह्या गोष्टी तुम्हाला अपलोड करायच्या आहेत. ह्या गोष्टी केल्यानंतरच तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल, अंतिम निकाल पाहता येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळण्यास विद्यार्थी मित्रांनो सुरुवात होईल. तर अशाच पद्धतीच्या 7वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 8वी साठी NMS स्कॉलरशिप परीक्षा, MTSC स्कॉलरशिप परीक्षा, मंथन स्कॉलरशिप परीक्षा, त्यानंतर 5वी साठी जवाहर नवोदय स्कॉलरशिप परीक्षा, अशा विविध सर्व परीक्षांची माहिती अपडेट तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या ई-सारथी स्कॉलरशिप या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कोणत्याही मदतीसाठी काही अडचण असेल, तुम्हाला कोणत्या बाबतीत कागदपत्रांच्या बाबतीत काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या अडचणी सांगा, प्रत्येकाचं निरसन त्या ठिकाणी केलं जाईल. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.